मॉर्निंग मित्रांनो, तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि आज आलो आपण हिरो मोटर्समध्ये, आपल्या चिपळूणमधील कोकण मोटर्स आहेत ना, त्यांच्यातर्फे आपल्याला बाईक राईड आहे। कोलॅबोरेशनमध्ये व्हिडिओ करतोय आपण जर्नी विथ निखिल, विनायक बाईक आणि कोकण मोटर्स यांच्याकडून। हे बघा, फुल सेटअप एकदम रेडी आहे। आणि आपल्याला बाईक या दाखवतो कोणत्या कोणत्या आहेत त्या। आपल्याला मॅक्झिमम आहेत ना एक्स्ट्रीम 125 इथं बघायला भेटते, त्यासोबत 160 सुद्धा आहे। आणि पुढे XMR आणि सर्वांची लाडकी ऑफ रोडिंगमध्ये आपली कुठली विनायक एक्सपल्स, विनायकची आवडती। आता तो कॅमेरा पर्सन आहे त्यामुळे विनायक दिसत नाही। राईडमध्ये आज माझ्यासोबत पिलियनला असणार आहे विनायक बाईक, आणि तुम्हाला दोघांच्याही चॅनलवर व्हिडिओ भेटणार आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला आपण इथून चाललोय डायरेक्ट गुहागरला। मित्रांनो, आता आपण आलोय ते चिपळूणच्या सेंटर प्लेसला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ। आणि आपल्यासोबत जवळजवळ 40 ते 50 रायडर आहेत। कोकण मोटर्सकडून कोलॅबोरेशनमध्ये हे व्हिडिओ आहे, त्याचे ओनर यश त्यागे सर सुद्धा आहेत। जवळजवळ 40 ते 50 जण आपण रायडर आहोत आणि पुढे सुद्धा कनेक्ट होणार आहोत। जाणार आहोत कुठे, तर चिपळूणपासून गुहागराला। त्याच्या आधी आपण महाराजांना वंदन करूया। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर आपण आपल्या चिपळूणच्या ग्रामदैवत यांचं सुद्धा बाहेरूनच दर्शन घेऊया। बोला भैरबाच्या नावानं सांग भलं। आणि आता आपण चाललोय आपल्या जन्मभूमीत, म्हणजेच वडनाक्यात। तर मित्रांनो, आता आपण लागलोय ते गुहागर रोडला। आपण छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोकण भूमीत आहोत आणि पहिल्यांदा राईड करतोय। माझ्यासोबत आहे विनायक। विनायक सुद्धा जाम एक्साइटेड आहे आणि मी सुद्धा एक्साइटेड आहे, कारण की पहिल्यांदा राईड करतोय। बाईक राईड बरेच वेळेला केलेली आहे, म्हणजे माझ्या स्वतःच्या होंडा शाईन गाडीवरून। हिरोची ही आपली एक्स्ट्रीम 125 वरून मी फर्स्ट टाइम राईड करतोय। सुंदर एक्सपिरियन्स आहे। आता पेट्रोल, हवा वगैरे सगळं चेक केलं आणि आता चाललोय गुहागरच्या दिशेने। मित्रांनो, अजून एक सांगायचं म्हणजे ना, आज आपला प्रजासत्ताक दिन आणि हे बघा चिल्ले बिल्ले आहेत ना, इथे जस्ट प्रजासत्ताक दिन साजरा करून आपापल्या घरी चालले आहेत। हातात काही ना काहीतरी प्रत्येकाचा गोड आहे। मित्रांनो, घाट सेक्शन सुरू झाला आहे। आता आपण गणेश किंडीजवळ पोहोचतो आहे। गणेश किंड, त्याच्यानंतर मालघर आणि त्यानंतर आपण जाणार आहोत ते रामपूरच्या दिशेने। पूर्ण घाट सेक्शन कवर करणार आहोत। घाट सेक्शन 2 पार्टमध्ये कवर करतो आहे, मी ड्रायव्हिंग करताना आणि नंतर विनायक ड्रायव्हिंग करताना। दोन्ही पद्धतीने आपण घाट सेक्शन कवर करतो आहे। चला तर मग आता डायरेक्ट जाऊया चेकपोस्ट जवळ। हो, घोणसऱ्यात ब्रेकफास्ट आपला असणार आहे। मित्रांनो, आता आपण आलो ते गणेश किंडीत आणि माझ्या उजव्या साईडला बघताय इथे आहे ना, हे जवळजवळ 13-14 एकरचं जंगल आहे। इथे बिबट्या वगैरे सुद्धा पाहायला मिळतात आणि इथे आहे ना बर्ड सँच्युरी सुद्धा आहे। आणि त्याचा तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल ना, तर इथे या, तिथे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा भेटतील, तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा देतो। त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि बर्ड सँच्युरीसाठी तुम्ही इथे येऊ शकता। जबरदस्त पक्षी वेगवेगळे आपल्याला पाहायला मिळतात इथं। आणि हो, रात्रीच्या वेळी प्रवास करताना सांभाळून प्रवास करा, कारण की हे कोकण आहे, इथे कधीही काही होऊ शकतं आणि रात्री बिबट्यासुद्धा येऊ शकतं। मित्रांनो, घाट सेक्शन आपण सुरुवात करतोय आणि आता आपण पहिल्यांदा आलो ते रामपूरच्या तांबी ब्रिज जवळ। जबरदस्त इथला नजारा असतो। सकाळी आम्ही जेव्हा गुहागरवरनं रिटर्न येत होतो ना, पूर्ण धुक्याची चादर होती ह्या पाण्यावर। काय अफलातून व्ह्यू होता हो, हे बघा इथे तुम्हाला आता बघायला भेटत असेल। सुंदर असं शांत शीतल पाणीसुद्धा आहे। आणि हो, विशेष म्हणजे इथं मगरीसुद्धा आहेत आणि आपले सर्व रायडर्स इथे आहेत। पहिला स्टॉप आपण घेतलेला आहे तो रामपूरच्या तांबी नदीजवळ। मित्रांनो, जबरदस्त माहोलात ह्या बघा, आपल्याकडे 4 व्हेरियंटच्या बाईक्स आहेत। एक एक्स्ट्रीम 125, त्यानंतर ही एक मॉडिफिकेशन थोडी केलेली आहे, आणि एक्सपल्स आहे, XMR आहे आणि एक्स्ट्रीम 160cc सुद्धा आहे। आणि पुढे सुद्धा काही लोक आपल्याला कनेक्ट होणार आहेत। आणि आता समोर व्ह्यू बघा ना, तांबी नदीचा सुंदर आणि विहंगम दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे।
तर मित्रांनो आपण आता तळीपर्यंत आलो आहे. तळीमध्ये आलो आहे ते सिनेमॅटिक पद्धतीने पाहिलेत. आता आपण चालवणार आहोत एक्स्ट्रीम 160. चला तर मग इथून तळीमधून गुहागरला जाऊया. एक्स्ट्रीम 125 पेक्षा आहे ना थोडासा लुक वेगळा आहे आणि जबरदस्त आहे. हा फायरिंग तर नाद गोळा येतोय काय केला. चला विनायक रेडी, चलो लेट्स गो. मित्रांनो माझ्या डाव्या साईडला ती पाचपणाची शाळा आणि आपण चाललोय थेट गुहागरकडे. मित्रांनो किती सुंदर रस्ता आहे ना बघा ना. गुहागर ते चिपळूण ते गुहागर हा माझ्यासाठी नेहमीचा प्रवास आहे. पण ह्या रोडवर प्रवास करताना ना कधीच कंटाळा येत नाही, कारण की सगळीकडे आहेत ना आपुलकीची माणसं आहेत. कोकण म्हणजे तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, त्याचं फणस असतो बाहेरून काटेरी आणि आतून गोड, तशी तिथली माणसं आहेत. आणि त्यातच प्रत्यय आपल्याला गुहागरात भेटतं. आणि गुहागरचं तुम्हाला माहितीच आहे फेमस नारळ, त्याच्यातसुद्धा तसंच असतं, बाहेरून टणक आणि आतमधून लुसलुशीत मऊ आणि पाणीदार. अशीच आपली इथली माणसं आहेत आणि त्या माणसांसोबतच आपण कायम राहतो. त्यामुळे ह्या रोडने प्रवास करताना ना कधीच बोरिंग वाटत नाही. आता आपण शांताई रिसॉर्टच्या जवळ आलो आहे आणि त्याच्या पुढे आहे ते मोडकागर. आणि ह्या साईडला आहेत ना मित्रांनो आत्ता हा नवीन काँक्रिटीकरण रस्ता झाला आहे. आणि डाव्या साईडला उजव्या साईडला बघितलं तर फक्त आणि फक्त झाडी बघायला भेटत आहेत सुंदर. आत्ता जवळजवळ फेब्रुवारी महिना उजाडेल, आता जानेवारी संपत आला आहे तरीसुद्धा ग्रीनरी बघा किती आहे. हे आजूबाजूचं गवत हे सुकणारच आहे, पण पूर्ण ओव्हरऑल जर बघितलं नाही बघा तर इथे ग्रीनरी कायम असते. अगदी मे महिन्यात जरी आलात तरी हीच ग्रीनरी इथं बघायला मिळते. मित्रांनो आताच आपण आहे ना मोडकागर क्रॉस केलं. मोडकागरच्या डाव्या साईडला आपण गेलो ना की हेदवी, नरवण, पालशेत, अडूर यांसारखी गावं लागतात जी फेमस आहेत कोकणातील शिमगोत्सवातील शंकासुरासाठी. शंकासुराचा अनुभव घ्यायचा असेल ना तर गुहागरला नक्की या. आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगतो आपले जेव्हा होळीचे 10 दिवस असतात त्याच्यातल्या 6व्या आणि 7व्या दिवशी अडूर गावात आगीतून धावणारा शंकासूर आपल्याला पाहायला मिळतो. भला मोठा होम लागतो आणि तिथून शंकासूर धावत येतो. तो सीन पाहण्यासाठी आहे ना आपल्या होळीच्या 6व्या आणि 7व्या दिवशी अडूर गावात नक्की या. मित्रांनो आता गाडीची खरी परीक्षा ही बघा. समोर तुम्हाला खड्डे दिसत आहेत. कुठेही जावा महाराष्ट्रात कुठेही जावा थोडे 10-12 किलोमीटर फिरलात की थोडेफार खड्डे आलेच पाहिजेत. त्याशिवाय रस्ता पूर्णच होऊ शकत नाही. हे बघा आत्ता आपण गुहागर सिटीमध्ये एंट्री करतोय आणि विशेष गोष्ट म्हणजे गाडी नवीन आहे त्यामुळे सस्पेन्शनचा उत्तम आपल्याला फायदा होतो आहे. अजिबात दणका लागत नाही. पण ओव्हरऑल बघितलंच ना विनायक तर जे रेग्युलर नवीन गाड्या जरी असतील तरी एवढ्या मोठ्या खड्ड्यातनं गाडी कशी जायला पाहिजे तशी जात नाही. एकदम स्मूथ जाते, बऱ्यापैकी स्मूथ जाते. आता बघ मी स्पीड तशी कमी केली नाही आहे, कुठेही जागा सोडत नाही गाडी खड्ड्यांमुळे किंवा स्लिप करत नाही आहे. मस्त एक्सपिरियन्स आहे एक्स्ट्रीम 160चा. कोकण मोटर्स खेरडी चिपळूण एक्स सिरीज, हिरो एक्सपल्स, एक्स्ट्रीम या सिरीजमधल्या बायकर्सची आपण आज एक शॉर्ट राईड अरेंज केली होती. यस सरांनी इनिशिएटिव्ह घेतलं होतं आणि एक आपली कम्युनिटी आज सुरू झाली आहे की आपण अशा राईड्स भविष्यात पण करायच्या आहेत, यशस्वीरित्या पार पाडायच्या आहेत. आजची राईड सगळ्यांसाठीच खूप चांगला एक्सपिरियन्स होता. सगळ्यांना खूप मजा आली. स्पेशली आमच्या सगळ्यांकडून यश सर खूप खूप थँक्यू. अशा राईड्स आपण ऑर्गनाईज केल्यात. भविष्यात पण आपण अशा राईड्स ऑर्गनाईज करू आणि चांगल्या प्रकारे पार पाडूया. थँक्यू सो मच सगळे रायडर्स. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद आणि आजचा एक्सपिरियन्स खरंच खूप चांगला होता. थँक्यू सो मच सर. परत एकदा ॲक्च्युली या एक्स रायडर्स ग्रुप आपण जो तयार केला आहे त्याच्यात आता सध्याला 60 मेंबर आहेत. 60पैकी आज टर्नअप ऑलमोस्ट 90% टर्नअप आहे. आणि आपण जेव्हा ग्रुप तयार केला होता तेव्हा 26 जानेवारी राईडसाठीच आपण तयार केला होता. काय आपण एक ग्रुप जेव्हा फॉर्म करतो त्यात लाईक माइंडेड लोक असतात आपल्याबरोबर, स्ट्रेंजर्स भेटतात, सर्वांचा एकमेकांशी संवाद होतो.
कुणाला काय नॉलेज आहे, काय प्रॉब्लेम्स आहेत, सर्व एक्सचेंज होतात. तर हा एक ग्रुप सोडून आपली एक फॅमिली तयार होते. आमचं म्हणणं आहे की हे हिरो एक्स रायडर्स आपण जे ग्रुप तयार केलं आहे ती एक फॅमिली आता झालेली आहे आणि ही फॅमिलीला आपण पुढे चांगल्या पद्धतीने कंटिन्यू करू. राईड्स करून जसं जसं आता पोरं आपली जी आहेत ते अपडेट करतील, त्यांचं जे काय सजेशन असतील ते आपण घेऊ. आणि एक गॅप शोरूममध्ये आणि कस्टमरमध्ये जे असतो ते आता गॅप कुठेच राहणार नाही, कारण की काय कस्टमर डायरेक्ट फॅमिलीमध्येच आहे. आता तर हे हिरो एक्स रायडर्स एक फॅमिलीज आहे. मला ओनर न समजता मित्र समजून जर बोलले तर एकदम चांगलं आहे. आणि यश सर म्हटल्यावर यश म्हटलं तर अजून चांगलं आहे. तर ठीक आहे. ऑल द बेस्ट इन फ्युचर फॉर एव्हरीबडी. हॅव सेफ रायडिंग. कीप सेफ रायडिंग. थँक्यू.